Okay, so in the morning we will discuss about the capacitance, energy of capacitor, right? And then we will solve few MCQs. काही MCQs आपण discuss केलेले आहेत. We will see some more MCQs and then after that we will continue with the unsolved problems. ठीक आहे? So मला वाटतं पहिले 3 MCQs आपण घेतलेले होते. पेज नंबर 212 आहे बघा. 212. Okay. Now the next problem, let me explain you if you don't have the book. काय दिलेलं बघा. Charge plus Q and minus Q are placed at points A and B respectively. So let me just show that right here. Suppose इथे A point आहे आणि असं त्यांनी इथे काय दाखवलेलं आहे, एक B point दाखवलेला आहे. ओके, A and B च्या ठिकाणी प्लस Q आणि मायनस Q चार्ज आहे. इथे किती चार्ज आहे, प्लस Q. इथे किती चार्ज आहे, मायनस Q. असे दोन चार्जेस आहेत A आणि B या पॉइंटला, विच आर एट डिस्टन्स 2L अपार्ट. हे दोन्ही किती डिस्टन्स वर आहे, दिस 2 पॉइंट्स आर ॲट डिस्टन्स 2L. हे दोन्ही 2L इतक्या डिस्टन्स वर आहेत एकमेकापासून. हे दिलेलं आहे. C इज द मिड पॉइंट ऑफ A and B. या दोन्हीच्या मध्ये C आहे. C इज द ऍट द मिड पॉइंट, म्हणजे इथून ते इथपर्यंत अंतर L इतका असेल, राईट. A and B मध्ये 2L डिस्टन्स आहे. C मिड पॉइंटला आहे, म्हणजे C चं डिस्टन्स A पासून किंवा B पासून किती आहे, L इतका आहे असं आपण घेऊ शकतो. काय दिलं आहे, द वर्क डन इन मूव्हिंग अ चार्ज प्लस Q अलॉंग द सेमी सर्कल CRD एज शोन इन फिगर बिलो. सो CRD कसं दाखवलंय बघा. इथे C आहे आणि असं हे सेमी सर्कल काढलेलं आहे. इथे पॉइंट R आहे. ओके, इथं पॉइंट R आहे आणि R चं अंतर किती आहे बघा, B पासून. नाही, CRD आहे ना, इथे D आहे. देयर इज D आणि इथं R आहे. ओके, सेमी सर्कल आहे. सेमी सर्कल म्हणजे काय, हा सेंटर आणि हे जर आपण रेडियस पकडली तर B टू D हे डिस्टन्स पण किती असणार आहे, L इतकंच असणार आहे. ओके, दिस वी शुड नो, किंवा हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. त्या डायग्राम मध्ये तसं दिलं नाही, बट त्यांनी काय म्हटलेलं आहे, अलॉंग द सेमी सर्कल CRD. CRD हा एक सेमी सर्कल आहे, राईट, हाफ सर्कल आहे. तर त्यांनी काय सांगितलंय, या C पासून एक प्लस Q चार्ज आहे. इथे किती चार्ज आहे, प्लस Q इतका चार्ज आहे C या ठिकाणी. आणि या चार्जला प्लस Q ला या सेमी सर्कलच्या अलॉंग तो असा चाललाय आणि इथं जाऊन इथून कुठे आला, D पाशी आला. तो इथून असा जाऊन कुठे आलाय, D पाशी आला. CRD या पाथच्या अलॉंग तो जाऊन D पर्यंत आला. तर इथं काय विचारलंय, वर्क डन इन मूव्हिंग अ चार्ज. सो वर्क डन किती असेल, हाऊ मच विल बी द वर्क डन इन दिस केस. हा क्वेश्चन आहे आणि खाली 4 ऑप्शन आहे. सो हाऊ वी कॅन फाइंड दिस, दॅट इज अवर क्वेश्चन. ओके, खाली 4 ऑप्शन आहेत. त्या 4 ऑप्शन पैकी कोणतं उत्तर करेक्ट येते ते आपल्याला फाइंड आउट करायचं. प्रश्नाचा अर्थ कळाला का बघा पहिला. ओके, हा जो क्वेश्चन दिलाय त्याचं मिनिंग समजतो का, अर्थ कळतो का ते बघा. काय काय दिले समजलं तुम्हाला. सो वी हॅव गिवन 2 चार्जेस प्लस अँड मायनस Q विच आर हॅव्हिंग लेंथ 2L. म्हणजे थोडक्यात हा डायपोल गट आहे. त्याच्या सेंटरला C पॉइंटला एक चार्ज आहे प्लस Q आणि हा चार्ज सेमी सर्कलच्या अलॉंग म्हणजे CRD या पाथच्या अलॉंग जाऊन इथपर्यंत येतो. सो तो इथून इथपर्यंत जाईपर्यंत किती वर्क करावं लागेल, हाऊ मच वर्क दॅट इट शुड हॅव टू डू, ते वर्क डन करायचं आहे. जनरली वर्क डन कसं करतो आपण, हाऊ वी फाइंड वर्क डन, टेल मी, हाऊ वी फाइंड वर्क डन. हा, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट या टर्म मध्ये कसं करतो. इलेक्ट्रिकल वर्क डन, इलेक्ट्रिकल वर्क डन इज पोटेन्शियल डिफरन्स इंटू काय करतो आपण, तो चार्ज. पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज VQ. W इज इक्वल टू काय असते, VQ असते. पोटेन्शियल डिफरन्स इंटू तो चार्ज, जो चार्ज मूव्ह व्हायला लागलेला आहे तो. ओके, सो दिस वी शुड नो, हे आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे मला हा जो चार्ज आहे प्लस Q C पासून D पर्यंत जायचा आहे असं CRD पाथच्या अलॉंग, तर पोटेन्शियल डिफरन्स काढलं पाहिजे. आता हे वर्क कसलं असतंय, कॉन्झर्वेटिव्ह एनर्जी आहे. याचा पाथचा प्रश्न नसतोय. पाथ इज नॉट इम्पॉर्टंट. व्हॉट इज इम्पॉर्टंट, फायनल अँड इनिशियल.
म्हणजे इथं वर्गन काढायचं असेल तर तुम्हाला काय काढलं पाहिजे, फायनल पोटेन्शियल काढलं पाहिजे डी या पॉइंटचं मायनस इनिशियल पोटेन्शियल, म्हणजे थोडक्यात आपण हे व्हीडी आणि व्हीसी म्हणूया. ओके, दिस इज द पोटेन्शियल डिफरन्स आणि त्याला मल्टिप्लाय बाय काय करायचं तुम्हाला, क्यू करायचं आहे. देन यू विल गेट द आन्सर. एवढे केले की आपल्याला आन्सर मिळू शकते. समजला? इथपर्यंतचा पार्ट कळाला तुम्हाला? आता मग आपण काय करूया ना, स्टेप बाय स्टेप करूया. लेट फर्स्ट फाइंड व्हीसी. लेट फर्स्ट फाइंड पोटेन्शियल ऍट सी. पोटेन्शियल ऍट सी कसं काढणार? पोटेन्शियल ऍट सी इट इज बिकॉज ऑफ पोटेन्शियल ऍट ए. या ए चार्ज मुळे असणारा पोटेन्शियल बिकॉज ऑफ पोटेन्शियल V1 म्हणा किंवा VA म्हणा, VA म्हणू शकत नाही आपण. ओके, VA म्हणजे या ठिकाणचं पोटेन्शियल होत आहे. सो VC आपल्याला काढायचं आहे. सो VC या ठिकाणी कुणामुळे पोटेन्शियल असणार आहे? या पहिल्या चार्ज मुळे असणार आहे V1 प्लस या दुसऱ्या चार्ज मुळे असणार आहे V2. आता V1 V2 कसं काढणार बघा, इथं चार्ज Q आहे, याच्यामुळे हा पॉइंट कुठे आहे, C कुठे आहे, याच्यापासून L इतक्या अंतरावर आहे. मग त्याच्यासाठी काय लिहिणार आपण, हे प्लस Q आहे ना. पोटेन्शियल कसं काढतो, Q अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट R. R च्या ऐवजी इथे काय येणार आहे, डिस्टन्स काय आहे त्या पॉइंटचं, L. कळलं काय, कसं लिहिलं कळलं हे, Q अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट L प्लस आता V2 म्हणजे B या ठिकाणी जो चार्ज आहे याच्यामुळे C या ठिकाणी किती आहे. म्हटल्यास तुम्ही असं म्हणू शकता, V1 इज बिकॉज ऑफ पॉइंट चार्ज ऍट A, V2 इज बिकॉज ऑफ पॉइंट चार्ज ऍट B. आता इथं कोणता चार्ज आहे बघा, मायनस Q आहे डिवायडेड बाय याच्यापासून हे किती अंतर आहे, L इतकंच आहे. म्हणजे हे किती येणार, 4 पाय इप्सिलॉन नॉट L. बरोबर का? आता हे दोन्ही सेम आहे, पण हे प्लस आहे हे मायनस आहे. म्हणजे दोघांची जर बेरीज केली तर पोटेन्शियल ऍट C इनिशियली, पोटेन्शियल ऍट C इज इक्वल टू किती येणार, 0. पोटेन्शियल ऍट C किती येणार, 0. आणि आपण अगोदर पण केले बघा, डायपोलच्या सेंटरला पोटेन्शियल किती असते, 0. इक्विपोटेन्शियल मध्ये सांगितलेलं ना तुम्हाला, आय टोल्ड यू फॉर इक्विपोटेन्शियल की डायपोलच्या सेंटरला पोटेन्शियल काय असते, 0 असते. इथं लाईन कुठेही ओढला तर पोटेन्शियल तिथे 0 असते. सो तेच इथं परत एकदा आपण काढलं. आता आपण या ठिकाणचं पोटेन्शियल किती येते काढूया. पोटेन्शियल ऍट पॉइंट डी कसं काढणार, इट इज बिकॉज ऑफ ए मुळे किती पोटेन्शियल आहे डी पॉइंटला प्लस बी मुळे किती पोटेन्शियल आहे डी पॉइंटला, ते मला काढायचं आहे. ओके, तर इथे काय करणार बघा, ए कोणता चार्ज आहे Q डिवायडेड बाय 4 पाय इप्सिलॉन नॉट. अंतर किती आहे बघा डी चं ए पासून, किती आहे म्हणजे किती, 3L. अंतर किती आहे हे, 3L. बरोबर काय, ए पासून डी चं अंतर इथून इथपर्यंत 2L आहे आणि हे L, 3L झालं. प्लस परत हा चार्ज याच्यापासून सांगा मायनस Q डिवायडेड बाय 4 पाय इप्सिलॉन नॉट, याच्यापासून किती अंतर आहे ते L. बरोबर. मग आता याच्या दोघांच्या मधून आपण Q अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट कॉमन काढलं सपोज, दोन्ही मध्ये पण आहे ना, आणि L पण कॉमन आहे. म्हणजे राहते काय इथं 1/3 मायनस इथं 1. कळालं, Q अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट L इथं पण आहे इथं पण आहे, कॉमन काढलं पूर्णपणे तर इथं काय राहिलं फक्त 1/3 मायनस L. मग आता हे सोडून तर किती येते बघा, हे 1 - 3 म्हणजे -2 ना, -2Q अपॉन हे 3 × 4 दॅट इज 12 पाय इप्सिलॉन नॉट L. बरोबर आहे. म्हणजेच किती होते हे, -Q अपॉन 6 पाय इप्सिलॉन नॉट L. दिस इज द पोटेन्शियल ऍट D. कळालं तुम्हाला पोटेन्शियल ऍट D कसं काढलं त्या दोन चार्ज मुळे, समजलं. ओके, मग आता पोटेन्शियल ऍट D मिळालं, पोटेन्शियल ऍट C 0 आहे. म्हणजे इथं लक्षात घ्या, वर्क डन इज इक्वल टू जे आपलं VD मायनस काय VC इंटू Q आहे. याच्यात व्हॅल्यूज पुट करा. सो वर्क डन इज इक्वल टू, हे तर 0 आहे म्हणजे VD ची व्हॅल्यू पुट करूया, -Q अपॉन 6 आलं ना, 6 पाय इप्सिलॉन नॉट L आणि इंटू हे Q आहे. सो कोणतं येतं बघा ऑप्शन,
q upon 6 pi epsilon naught L minus first option. So which option is correct here? Option number 1. कसं आलं काय आलं समजलं सर्वांना? सो हा प्रॉब्लेम तसा अगदी सीईटी लेवलचा नाही, नीट जेडब्ल्यू लेवलचाच आहे असं म्हणू शकतो आपण. कारण थोडंसं इथं तुम्हाला हे अंडरस्टूड करणं गरजेचं आहे. काय होतं ना, हा असा इथून इकडे जातो म्हटल्यानंतर ना आपल्याला थोडंसं डाऊटफुल वाटतं की असं मग काय वेगळं असेल का, बट इट्स नॉट लाईक दॅट. ॲज हिअर देयर इज अ ओके, हे स्केलर क्वांटिटी आहे, सो डायरेक्शन किंवा बाकीच्या गोष्टीचं काय पाथ इज नॉट एन इम्पॉर्टंट. फायनल पोटेन्शियल मायनस इनिशियल पोटेन्शियल इंटू क्यू केलं की तुम्हाला वर्क डन मिळते. राईट, कळलं ना कसं आलं? सो वी विल सी नाउ ना नेक्स्ट बघा काय नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. A parallel plate capacitor has circular plate of radius 8 cm. Parallel plate capacitor मध्ये जी प्लेट आहे तुमची ती अशी सर्क्युलर आहे, म्हणजे असं सर्क्युलर प्लेट असणारी. हे दोन्ही पॅरलल आहेत बट प्लेट इज नॉट रेक्टँग्युलर, इट इज सर्क्युलर आहे असं दिलंय. जे दिलंय ते लगेच समजलं पाहिजे आपल्याला. ओके, ते इमॅजिन करता आलं पाहिजे, ते दाखवता आलं पाहिजे. सो पॅरलल प्लेट कॅपॅसिटर हॅज रेडियस 8 सेंटीमीटर. सो रेडियस या प्लेटची किती दिलेली आहे? सेंटर पासून इथपर्यंत अंतर म्हणा. रेडियस इज गिवन टू अस 8 सेंटीमीटर. फाईन, 8 सेंटीमीटर. ठीक आहे, पुढे काय दिले? अँड द प्लेट सेपरेशन इज 1 mm. त्या दोन प्लेट मधलं अंतर जे कशाने दाखवतो युजली आपण डी, हे किती दिलंय? 1 mm. ओके, दॅट इज गिवन टू अस 1 mm. पुढे काय म्हटलं बघा, व्हॉट विल बी द चार्ज ऑन द प्लेट इफ अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 100 व्होल्ट इज अप्लाय. या प्लेटला जर आपण पोटेन्शियल किती लावलं? 100 व्होल्ट इतकं पोटेन्शियल दिलं तर त्या प्लेटवरचा चार्ज किती असेल? हाऊ मच विल बी द चार्ज ऑन इट. ओके, सो दिस इज द थिंग विच इज आस्क्ड. हे आपल्याला विचारलं. सो हाऊ वी कॅन फाइंड दिस? पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दिलेल्या सगळ्या क्वांटिटीज एका सिस्टीम ऑफ युनिट मध्ये लिहिणं गरजेचं आहे. ओके, सो 8 सेंटीमीटर इज 8 into 10 raised to minus 2 meter, and 1 mm is कुठेही मिली आले की लक्षात घ्या 10 raised to minus 3. कुठं पण येऊन दे, मिली अँपियर, मिली व्होल्ट, मिलीमीटर, ओके, मिली ओहम, कधी आलं मिली आलं की लक्षात ठेवायचं 10 raised to minus 3. 100 व्होल्ट तर एसआय मध्ये नो इश्यू. आता कसं काढणार चार्ज सांगा बघू तुम्ही. हा तर इझी क्वेश्चन आहे. तुम्हाला इथे चार्ज काढायचा आहे तर काय काढलं पाहिजे? कॅपॅसिटर मध्ये चार्ज, पोटेन्शियल आणि कशामध्ये रिलेशन असतंय? त्या कॅपॅसिटरच्या कशामध्ये रिलेशन माहिती आहे आपल्याला कॅपॅसिटर साठी? कॅपॅसिटन्स. व्हेरी गुड. ओके, वी नो द रिलेशन बिटवीन व्हॉट? क्यू, सी अँड व्ही. आपल्याला जे रिलेशन माहित आहे ते काय माहित आहे? Q is equal to C. हे रिलेशन माहित आहे. मला Q काढायचं आहे. V that I know, but what I don't know? C. To find the Q. म्हणजे मला C पहिला काढला पाहिजे इथं. ओके, सो here we have to find first of all C. So C is equal to काय असते पॅरलल प्लेट कॅपॅसिटर साठी? सकाळी काल झाले ना कंटिन्युअस. A is not upon D. बरोबर आहे ना? सो दिस रिलेशन वी शुड हॅव टू यूज. सी काढायचं आहे. माझा इथं आपल्याला रेडियस दिले, त्याच्यावरून आपण एरिया काढू शकतो. प्लेट कशी आहे? सर्क्युलर आहे. सर्कलचा एरिया कसं काढतो आपण? पाय आर स्क्वेअर अपॉन डी. बरोबर आहे? सो सी काढूया पहिला. एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू माहित पाहिजे त्यासाठी. किती असते हे जर माहित असेल तर सोडवता येणार ना. एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू किती असते? इतकी असते एप्सिलॉन नॉट ची. पाय 3.14 इंटू आर स्क्वेअर
आर कुठे बघा इथे आहे 8 इंटू 10⁻², त्याचा स्क्वेअर म्हणजे किती येणार? कळलं काय? 8 इंटू 10⁻² चा स्क्वेअर, 8 चा स्क्वेअर 64, 10⁻² चा स्क्वेअर -4 डिवायडेड बाय डी किती आहे दिलेला. सो दिस वी हॅव टू सिम्प्लिफाय सो दॅट वी विल गेट सी. सो सी किती आहे तो बघूया आपण आता. सो पॉवरचं कॅल्क्युलेशन सेपरेट करायचं कधीही तुम्हाला असं असेल तर. सो इथं बघा -12 -4 किती होणार? -16. -3 वर गेलं तर प्लस होणार म्हणजे किती येणार? पॉवर 10⁻13. कळलं? सो या पॉवरचं कॅल्क्युलेशन केलं आपण. दिस अँड दिस वन. राहिला फक्त आता या तिन्हीचा गुणाकार. या तिन्हीचा गुणाकार फक्त करा म्हणजे तुम्हाला सी येईल. आता या तिन्हीचा गुणाकार आपल्याला तोंडी तर लगेच जमणार नाही. सो वी विल सॉल्व इट बाय युजिंग लॉग टेबल. ओके, येतो ना लॉग टेबल? आणला ना लॉग टेबल? यूज करा. काय करणार? तिन्हीचा गुणाकार आहे तर लॉगची काय होणार? ऍडिशन. 8.85 ची कॅरेक्टरिस्टिक्स व्हॅल्यू किती? 0. पॉइंटच्या अलीकडे एक अंकी संख्या आहे. कॅरेक्टरिस्टिक्स व्हॅल्यू म्हणजे वजा 1 करायचं. जेवढ्या अंकी संख्या आहेत त्यातून 0. लॉग कशाचा बघायचा? 88 चा 5 मध्ये बघा 9469. ओके, प्लस 3.14 चा कॅरेक्टरिस्टिक्स व्हॅल्यू किती? 0. 31 चा 4 मध्ये किती आहे? 4969. ओके, 64 ची कॅरेक्टरिस्टिक्स व्हॅल्यू किती येणार? 1. दोन अंकी संख्या आहे म्हणून वजा 1 करायचं कॅरेक्टरिस्टिक्स. 64 चा 0 मध्ये लॉग किती येतो बघा? 8062. यांची बेरीज 9 9 18 आणि 2 20. 37 18 आणि 2 20. 9 4 13 आणि 2 15. हे 9 9 18 आणि 4 22. सो किती आलं? 3.2500. याचा काय बघायचा? अँटी लॉग. अँटी लॉग नेहमी कोणाचा बघायचा असतो? पॉइंट नंतरच्या दोन संख्येचा पुढच्या दोन मध्ये. नेक्स्ट पेज ओपन केला अँटी लॉगचं तर 0.25 चा 0 मध्ये किती आहे बघा? 1778. ओके, आता इथे बघा हे इथेच मी लिहितो 1778. आता मी हे कसं पॉइंट डेसिमल पॉइंट कसं द्यायचं असतो बघा. अँटीलॉग हा लॉगच्या उलटा असतो. म्हणजे लॉग काढताना आपण कॅरेक्टरिस्टिक्स काय करत होतो? वजा आहे. अँटीलॉग येताना +1 करायचं मनातल्या मनात. म्हणजे 3 मध्ये अधिक 1 4 आणि 4 पॉझिटिव्ह म्हणून पॉझिटिव्ह उजवीकडे जाऊन डेसिमल पॉइंट द्यायचा. किंवा आपण जे +1 करणार ना ते एका घरानंतरच पॉइंट द्यायचे इथे. आणि इथं जी व्हॅल्यू असते ती इंटू काय द्यायचं? पॉवर द्यायचं 10⁻². दोन्हीचा अर्थ तोच. कळलं? बोथ द वे यू कॅन राईट द आन्सर. दिस इज द करेक्ट वे ऍक्च्युअली. आपण जे अँटीलॉग येताना +1 करतो ना ते एका डिजिट नंतर लिहायचं आणि इंटू इथं जी व्हॅल्यू असते 10⁻² लिहायचं. कळलं? म्हणजे हे जर गुणाकार घेतला तर तो किती येणार आहे? 1.778 इंटू 10⁻³ आणि आपलं पॉवर आली 10⁻³ असं आलं. बरोबर आहे? म्हणजे हे सोडवलं तर सी किती येते? 1.778 इंटू 10⁻⁻10. एवढं काय? कॅपॅसिटन्स आहे. एवढं काय? फॅरेड. एवढं फॅरेड. हे झालं सी. बरं आता मग सी काढला तुम्ही मग क्यू काढू शकता. ओके, क्यू म्हणजे सी वे आहे ना. सो या सी ला तुम्ही व्ही न मल्टिप्लाय करा. व्ही किती आहे? 100. 100 म्हणजे 10⁻². बरोबर ना? याच्यामध्ये या फॉर्म्युलामध्ये याच्यानंतर ही व्हॅल्यू पुट केली 1.778 इंटू 10⁻⁻10 आणि इंटू व्ही किती आहे? 100 आहे. 100 म्हणजे 10⁻². पॉवर 2 घटक कमी होणार म्हणजे किती येणार? सो दिस विल बी द आन्सर. एवढं काय येणार? कुलोम. एवढं काय येणार? कुलोम. आहे का बघा आन्सर तिथे? 1.778 ते 1.7 10⁻⁻1 कुलोम. कसं आलं? काय आलं? काय आलं? समजलं ना? हाऊ वी गेट दिस आन्सर? एमसीक्यू सोडवताना
काही गोष्टी महत्वाच्या लक्षात घ्या की तो प्रॉब्लेम व्यवस्थित काळजीपूर्वक वाचणं महत्वाचं आहे. आपल्याला फॉर्म्युला लक्षात आला पाहिजे सोडवण्यासाठी काय दिलेलं आहे आपल्याला, व्हॉट इज गिव्हन अँड व्हॉट वी हॅव टू कॅल्क्युलेट. आणि ते पटकन सोडवणं पण गरजेचं असतं एमसीक्यू सोडवणं, म्हणजे खूप वेळ पण जाऊन चालत नाही. सो त्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे, पाडेपाठ पाहिजे, स्क्वेअर रूट्स, क्यूब्स हे माहित पाहिजे, गुणाकार भागाकार, नंबरची चांगली ओळख पाहिजे. ओके, म्हणजे ते सोपं जाते. ठीक आहे. सो एवढेच आहेत एमसीक्यू, फक्त 5. परंतु ऍक्च्युली तुम्ही या टॉपिकवरचे 500 तर एमसीक्यू सोडवले पाहिजे. इथं 5च आहे. ठीक आहे. सो आपण कुठला बघितलेला प्रॉब्लेम सकाळी, मग कुठून स्टार्ट केलेला आपण? 8 नंबर ना. मध्ये पण आहेत काही थेरॉटिकल क्वेश्चन्स आहेत, बघा तुम्हाला जमतात का ते. 7 नंबरचा पण आहे तसा, पण तो 8 पासून त्यांनी उत्तरं दिलेत, म्हणजे तिथून प्रॉब्लेम्स आहेत असं म्हणूया आपण. 8 पासून सोडूया. A 6 microfarad capacitor is charged by 300 volt supply. Okay, so we have a capacitor of 6 microfarad and that is charged by a supply of 300 volt. तो चार्ज केला आपण, किती व्होल्टने केला चार्ज? 300 व्होल्टने. It is then disconnected from the supply and is connected to another uncharged 3 microfarad capacitor. म्हणजे हा C1 म्हणूया, आणि त्याला आपण पहिला चार्ज केलं फुल आणि त्याच्यानंतर त्याला डिस्कनेक्ट केलं आणि त्याच्यानंतर आपण त्याला कनेक्ट केलं 3 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर बरोबर. हाऊ मच इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी ऑफ द फर्स्ट कॅपॅसिटर इज लॉस्ट इन द फॉर्म ऑफ हीट और रेडिएशन. कनेक्ट कसं केलं ते दिलं नाही. कुठल्या बुक मध्ये दिलं? वेदर वी आर कनेक्टेड इट इज इन सिरीज और पॅरलल, ते काय दिलेलं नाही. नुसतं कनेक्टेड म्हटलंय. सिरीज मध्ये घ्यायचं की पॅरलल मध्ये घ्यायचं. पण ठीक आहे, आपण सोडवत जाऊया, मग कळेल आपल्याला. याचा अर्थ पहिला कळतो का बघा. माझ्याकडे हा कॅपॅसिटर आहे, कुठला? C1. ओके, आणि याला मी ना एक बॅटरी कनेक्ट केलेली आहे, ज्याचं किती पोटेन्शियल आहे? 300 व्होल्ट आहे याचं. आणि हा कॅपॅसिटर C1 आहे आणि याला फुल चार्ज केला. आता फुल चार्ज केलं की त्याच्यावर चार्ज किती निर्माण होणार हे कळणं गरजेचं आहे. ओके, सो आपल्याला काढायचं आणि काय याच्यामध्ये की किती एनर्जी लॉस्ट होणार. लॉस इन एनर्जी काढायचं ना. लॉस इन एनर्जी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, असं आहे थोडक्यात. सो वी कॅन फाइंड दिस. कसं काढणार हे? आता काय केलं, पहिल्या कॅपॅसिटरला फुल्ली चार्ज केलं, हे पहिली गोष्ट दिली, हे पहिली आहे. त्याच्यानंतर काय सांगितलंय, याला डिस्कनेक्ट केलं आणि हा जो कॅपॅसिटर जो फुल्ली चार्ज झालाय C1, याला सपोज आपण सिरीज मध्ये जोडला असं कन्सिडर करूया. आता इथं त्याने एक्झॅक्टली दिलं नाही हाऊ वी आर कनेक्टेड, फक्त कनेक्टेड म्हणले, पॅरलल की सिरीज ते दिलं नाही. ओके, मग आपण आता कन्सिडर करूया फॉर अ व्हाईल सिरीज, आणि सिरीज मध्ये कनेक्ट केल्यामुळे किती लॉस झाला एनर्जीचा तो आपण काढूया. मग ते उत्तर मॅच झालं तर इट्स ओके, नाही झालं तर मग पॅरलल घेऊन केलं पाहिजे. ओके, मला काय म्हणायचं अर्थ कळाला ना. मग आता कसं काढणार हे? हाऊ वी कॅन फाइंड दिस. असं असेल तर कसं काढणार हे? काय केलं पाहिजे? तुम्ही एनर्जी तर सुरुवातीची काढू शकता ना, पहिल्या कॅपॅसिटर मध्ये किती आहे काढू शकतो ना. कसं काढणार? एनर्जी इज इक्वल टू काय? हाफ CV स्क्वेअर. ओके, एनर्जी किती आहे? हाफ CV स्क्वेअर. सो पहिल्या केस मध्ये एनर्जी काय देणार? हाफ C1 V स्क्वेअर. ओके, सो पहिल्यांदा आपण टोटल एनर्जी चार्जिंग केल्यानंतर किती आहे त्याच्यामध्ये ती काढू शकतो. सो किती आहे ते बघा, हे हाफ C1 किती आहे? हा, तर हे कन्वर्ट पण केलं पाहिजे ना. 6 मायक्रोफॅरेड इज 6 into 10⁻⁻6 फॅरेड आणि 3 मायक्रोफॅरेड इज 3 into 10⁻⁻6 फॅरेड. So let me write here 6 into 10⁻⁻6 into V square, that is 300 चा स्क्वेअर. किती येते बघा, हे 6 3 भागाला जातं
इंटू 10⁻⁶, 3चा स्क्वेअर 9 आणि हे 2 0 मुळे 10⁻, किती लिहिणार मी 4, म्हणजे 9 त्रिक 27 आलं आहे. इंटू 10⁻, किती आलं -2 आणि हे एनर्जी आहे तर जूल. $27 इंटू 10⁻² जूल. बरोबर आहे, आलं इतकं उत्तर. सो पहिला तो एवढा फुल चार्ज झाला, लक्षात घ्या. आता त्याला मी काय केलं, डिस्कनेक्ट केलं, म्हणजे त्याच्याकडे आता एवढी एनर्जी आहे आणि त्याच्यासोबत कुणाला कनेक्ट केलं, दुसऱ्या एका कॅपॅसिटरला. त्या कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स किती आहे, त्याचा कॅपॅसिटन्स 3 मायक्रोफॅरेड आहे आणि त्याला मी जर सपोज सिरीज मध्ये कनेक्ट केलं, कसं कनेक्ट केलं आपल्याला दिलं नाही, परंतु सिरीज मध्ये कनेक्ट केलं, तर सिरीज मध्ये कनेक्ट केलं तर काय होणार हो, सिरीज मध्ये कनेक्ट केलं तर काय होणार, व्हॉट यू से, व्हॉट विल हॅपन, काय होणार, त्याचं कॅपॅसिटन्स, ओव्हरऑल कॅपॅसिटन्स त्याचं काय होणार, कमी होणार ना. ओके, मग कमी झाला म्हणजे याच्यातली एनर्जी, म्हणजे याच्यातली एनर्जी थोडी याच्याला जाणार, C2 ला जाणार. ओके, आणि मग ती गेली त्याला एनर्जी, की राहिलेली एनर्जी लॉस होणार, लॉस इन एनर्जी किंवा हीट रेडिएशन जे म्हटलं ते. म्हणजे आता मला काय काढलं पाहिजे, याच्याकडे किती एनर्जी गेली ती काढली पाहिजे, दोघांचं मिळून एनर्जी आता किती झाली ती काढली पाहिजे. कसं काढणार, आता हे थोडस वेगळ्या पद्धतीने सोडवलं पाहिजे. म्हणजे काय काढलं पाहिजे माहिती आहे, इथं पहिला वी हॅव टू फाइंड नाउ क्यू चार्ज ऑन दिस कॅपॅसिटर, आणि सिरीज मध्ये असेल तर याच्यावर जेवढा चार्ज आहे तेवढाच याच्यावर असणार, आणि त्याच्यावरून मी काय काढू शकतो ना, त्याची एनर्जी काढू शकतो, C2 कडे किती एनर्जी गेली ती काढू शकतो. कसं बघा, क्यू किती येणार, या फॉर्म्युलाने जर विचार केला तर हाऊ मच विल बी द क्यू, इनिशियल क्यू इज इक्वल टू काय असते, CV. पहिल्या केस मध्ये क्यू जो आहे तो किती येणार, क्यू किती आहे 6 इंटू 10⁻², बघूया आपण, -6 इंटू 300. सो हे जर सोडवलं तर किती आहे, सायद्रिक 18 आहे. 18 इंटू 10⁻² किती होणार, हे -4 कुलोम. बरोबर आहे, इतके येणार. आता एवढा चार्ज लक्षात घ्या या कॅपॅसिटरवर आहे सुरुवातीला. ओके, हे दोन्ही सिरीज मध्ये असतील, ऍज इफ C1 C2 कनेक्टेड इन, काय म्हटलं, सिरीज. तर जेवढा चार्ज तुमचा C1 वर असेल तेवढा चार्ज कोणावर असणार आहे, C2 वर असणार. सिरीज मध्ये तर चार्ज ऑन बोथ दॅट विल बी सेम, तेवढा चार्ज बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. देअरफॉर आपण काय करू शकतो आता, एनर्जी ऑफ सेकंड कॅपॅसिटर कसं काढणार, हाफ Q आणि C च्या टर्म मध्ये काय फॉर्म्युला आहे, Q²/2C. बरोबर आहे, मला हे सोडवलं पाहिजे. 18चा स्क्वेअर 324 ना, इंटू 10⁻⁸ डिवाइडेड बाय 2 इंटू C2 किती आहे तुमचा 3 आहे, हे इंटू किती आहे 10⁻⁶, म्हणजे 10⁻² हे -2 होईल, 6 ने डिवाइड केलं तर 30, 54 इंटू 10⁻². ओके, सो हे सिरीज मध्ये घेऊन उपयोग नाही आहे, जे सोडवलं ते पॅरलल मध्ये घेऊन. म्हणजे मी सुरुवातीला जे म्हटलं तेच आहे, लक्षात घ्या. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कनेक्शन कसं आहे हे प्रॉपर सांगितलेलं नाही, वेदर इट इज कनेक्टेड इन सिरीज और पॅरलल. So actually we are supposed to take them that they are connected in parallel. कारण सिरीज मध्ये घेतलं तर उत्तर लक्षात घ्या, जे आपल्याला पुस्तकात दिले ते येत नाही, वेगळे आलं. सो वी हॅव टू कन्सिडर देम दॅट इज इन पॅरलल. मग पॅरलल मध्ये कनेक्ट केलं इथं सपोज, तर त्यांचा इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स काय आहे, तो पॅरलल मध्ये कनेक्शन, हे बरोबर आहे, इथपर्यंत पार्ट बरोबर आहे. आता इथं आपण काय लिहूया, ऍज इफ C1 and C2 आर कनेक्टेड इन सिरीजच्या ऐवजी काय म्हणूया, पॅरलल. दॅट चेंज यू डू. आता मग Q1 Q2 सेम नसणार, लक्षात. पॅरलल मध्ये चार्ज काय होतो, डिस्ट्रीब्यूट होतो ना दोन पार्ट मध्ये. सो पॅरलल मध्ये चार्ज डिस्ट्रीब्यूट होतो. सो इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स काय असतो, इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स इन पॅरलल C1 प्लस C2 असतो. सो C1 आणि C2 किती आहेत बघा, 6 मायक्रोफॅरेड आणि 3 मायक्रोफॅरेड, म्हणजे दोन्ही मिळून किती येते, हे
9 microfarad, or this we can write as 9 into 10 raised to minus 6 farad. एवढं तुमचं C equivalent आहे ना, that will be the C equivalent. आता बरोबर आहे. Now it is correct. C equivalent तुमचं किती येणार? 9 into 10 raised to minus 6. Then the energy of this system. मग या दोघांची जर एनर्जी म्हटलं तर एनर्जी या फॉर्म्युलाने करा, Q square upon 2C equivalent घ्यायचं. ओके, सो Q square इथे आपला that is Q square is this 18 into 18 चा स्क्वेअर आहे तेच लिहिलं बरोबर आहे. 2 into इथे किती येणार? 9 into 10 raised to minus 6. ओके, म्हणजे हे उत्तर किती येणार? 18 येणार. बरोबर आहे ना? 9 2 18, 18 1 18, 18 90 तुमचं 170. म्हणजे तुमचा हा भाग 18 गुणिले 18 येते ना, 18च आहे ना स्क्वेअर 324. 18 गुणिले 18 काय असतं? 324. मग 2 गुणिले 9 म्हणजे 18. 18 18 केलं तर आपण किती येते? तेवढंच येते. म्हणजे उत्तर किती आलं? 18 into 10 raised to minus 2 जूल. नाउ इट इज करेक्ट. आता बरोबर आहे. सो दॅट्स व्हाय आय टोल्ड यू दॅट की प्रॉब्लेम मध्ये तिथं जर तुमच्या बुक मध्ये लिहिलं नसेल तर लॅब कनेक्टेड इन पॅरलल असं स्पष्ट उल्लेख पाहिजे. ते जर नसेल तर मग उत्तर वेगळे येते. 18 into 10 raised to minus 2 जूल. मग आता हे काय तुमचं नंतरची एनर्जी आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? लॉस इन एनर्जी काढायची आहे, लक्षात घ्या. मग आता सुरुवातीला एनर्जी किती आली तुमची? इतकी आली 27 into 10 raised to minus 2 आली सुरुवातीची. नंतर त्याला डिस्कनेक्ट करून दुसरा कॅपॅसिटर ज्यावेळी पॅरलल मध्ये जोडला त्यावेळी या दोघांची एनर्जी किती झाली? 18 into 10 raised to minus 2. बरोबर आहे. मग याची इथून 27 होती ती 18 झाली ना, म्हणजे कमी झाली. म्हणजे लॉस किती झाला? जे काढायचं ते लॉस म्हणजे काय? E1 minus E2. ओके, सो आपण काय करू शकतो? हे 27 into 10 raised to minus 2 आलं, मायनस 18 into 10 raised to minus 10 raised to minus 2 कॉमन काढला तर 27 वजा 18 म्हणजे किती? 9. म्हणजे उत्तर किती येणार याचं? हाऊ मच इज द आन्सर ऑफ दिस? 9 into 10 raised to minus 2 जूल. हे उत्तर आहे. आता बरोबर आहे. ओके, सो दिस इज नाउ करेक्ट. जे दिले ते 9 into 10 raised to minus 2. Now we will see the next problem. Okay, हे लिहून घेतलं ना? कळलं ना? तर चला नेक्स्ट काय बघा. 125 स्मॉल लिक्विड ड्रॉप. म्हणजे काय? तुमच्याकडे असे लिक्विड ड्रॉप आहे. असे किती लिक्विड ड्रॉप आहे? 125 नंबर ऑफ लिक्विड ड्रॉप्स. We can say n. Each carrying a charge of 0.5 microcoulomb. प्रत्येकाचा चार्ज किती आहे? 0.5 मायक्रोकुलम. हे काय लिहिणार तुम्ही? 0.5 साठी 10 raised to minus 1 आणि मायक्रो साठी -6. म्हणजे हे तुम्ही असं लिहू शकतो 5 into 10 raised to -7. कळलं ना? मायक्रो साठी 10 raised to -6 आणि 0.5 आहे म्हणून एक जर शिफ्ट केलं तर -7. ईच ऑफ डायमीटर किती आहे? 0.1 मीटर. प्रत्येक या ड्रॉपची डायमीटर जे आहे ती किती आहे? 0.1 मीटर. मीटरच दिले ना, 0.1 मीटर. म्हणजे रेडियस किती होणार? बाय दिस डायमीटर रेडियस किती होणार? याच्या पण निम्म म्हणजे किती? 0.05 मीटर. Each of diameter 0.1 meter form a bigger drop. म्हणजे काय झालेलं आहे बघा. असे एवढे ड्रॉप होते ना 125. हे सगळे असे मी दाखवले नाहीत सगळे, बट लाईक दिस दे ऍक्च्युअली फॉर्म अ बिगर ड्रॉप. ते कोलेस होतात, एकत्र येतात आणि एक मोठा ड्रॉप तयार करतात. असं दिलेलं आहे. दे कंबाईन टू फॉर्म अ बिगर ड्रॉप. कॅल्क्युलेट द पोटेन्शियल ऍट द सरफेस ऑफ बिगर ड्रॉप. तर इथं या बिगर ड्रॉपच्या सरफेसवर पोटेन्शियल किती असेल? ओके, याच्या सरफेसला इथं या पॉइंटला पोटेन्शियल किती असेल हे आपल्याला काढायचं आहे.
प्रॉब्लेमचा अर्थ काय आला? आता हा एक बिग ड्रॉप आहे, तर मला पोटेन्शियल याचं काढायचं आहे. तर पोटेन्शियल ऍट द सरफेस वी नो दॅट. आपल्याला पोटेन्शियल ऍट द सरफेस काय फॉर्म्युला आहे? Q अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट R. ओके, आता हा इन जनरल लिहिला, लक्षात घ्या. हा R मी आता काय लिहितो? कॅपिटल R लिहितो. हा R काय लिहायला पाहिजे? मोठ्या ड्रॉपचा रेडियस कॅपिटल R म्हणूया, कारण छोट्या ड्रॉपचा रेडियस आपण काय घेतलाय? स्मॉल R. ते सगळे एकत्र येऊन मोठा ड्रॉप तयार होणार आहे, म्हणजे मोठ्या ड्रॉपचे रेडियस आपण कॅपिटल R लिहूया. आणि आता मोठ्या ड्रॉपवर चार्ज किती असणार? N टाइम्स Q असणार. ओके, कारण चार्ज हा आपण चार्ज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज काय सांगतो? वी कॅन नॉट क्रिएट और डिस्ट्रॉय द चार्ज. मग आता टोटल जेवढे चार्जेस याच्यावर आहेत, प्रत्येकावर चार्ज Q इतका आहे. अशी किती आहेत? N नंबर ऑफ ड्रॉपलेट आहे, म्हणजे टोटल चार्ज किती होणार याच्यावरचा? याच्यावरचा टोटल चार्ज हा N टाइम्स Q असणार आहे ना. सो हे समजणं गरजेचं आहे. ओके, इफ यू नो दिस देन यू कॅन. ओके, हे जर तुम्हाला कळालं की तुम्ही पोटेन्शियल इझिली काढू शकता. आता राहिली फक्त गोष्ट कोणती? एवढे ड्रॉप एकत्र आल्यानंतर जो मोठा ड्रॉप तयार होतो त्याचे रेडियस किती असणार? हे तुम्हाला सरफेस टेन्शन मध्ये वगैरे पण झालं असेल. बिगर ड्रॉपची रेडियस किती असते एकत्र आल्यानंतर ड्रॉप? त्याचा शॉर्टकट फॉर्म्युला पण आहे, तो यूज करून तुम्ही काढू शकता. झाला असेल ना मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्ये वगैरे. नाहीतर बघा, मी तो फॉर्म्युला डायरेक्टली इथं लिहू शकतो मी, परंतु तो येतो कसा दॅट आय विल एक्सप्लेन यू फर्स्ट. ओके, काय ना बघा, त्या लहान ड्रॉपलेट पासून मोठा ड्रॉप तयार झाला, बरोबर आहे. म्हणजे व्हॉल्यूम जे आहे ते बदलत नाही, लक्षात घ्या. व्हॉल्यूम ऑफ ड्रॉपलेट्स, जे छोटे ड्रॉपलेट्स आहेत ना, त्यांचं सगळ्यांचं मिळून जे व्हॉल्यूम असेल तेवढंच व्हॉल्यूम कोणाचं असणार आहे? व्हॉल्यूम ऑफ बिग ड्रॉप. मी काय म्हणतो कळालं तुम्हाला? सगळे ड्रॉप आहेत, ओके, ते एकत्र आल्यानंतर जो मोठा ड्रॉप तयार होणार आहे त्याचं व्हॉल्यूम आणि त्या लहान सगळ्यांचं मिळून जे काय असेल व्हॉल्यूम असेल सेम असणार ना, कारण त्याच्यापासूनच तो निर्माण झालाय. जरी त्याचा शेप जरा मोठा असला तरी तो एक आहे आणि ते लहान लहान आहे. काय म्हणतो कळालं ना तुम्हाला? एक एक थेंब किंवा एक एक ml घेतला समज तुम्ही 125 11 ml, तर सगळं ते 11 ml मिळून 125 घेतलं तर किती होते? 125 ml. आणि ते सगळे एकाच बीकर मध्ये घातला तर शेवटी किती येणार? 125 ml येणार ना. समजतंय? सो दिस इज द थिंग. मग आता किती ड्रॉपलेट आहेत तुमचे? N नंबर ऑफ ड्रॉपलेट आहेत. प्रत्येक ड्रॉपचं व्हॉल्यूम काय लिहिणार आपण? व्हॉल्यूम ड्रॉपलेट कोणत्या शेप मध्ये असतात? स्पेरिकल. मग त्याचं व्हॉल्यूम कसं करतो आपण? व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज व्हॉल्यूम मध्ये क्यूब असते. 4/3 पाय आर क्यूब हे व्हॉल्यूम आहे. ओके, आणि मग बिग ड्रॉप एकच आहे, त्याचं व्हॉल्यूम काय लिहिणार? त्याचे रेडियस कॅपिटल आर घेतले तर त्याचं व्हॉल्यूम काय लिहिणार? 4/3 पाय आर क्यूब. बरोबर आहे ना? हे समजलं? मग याच्यामध्ये कट काय होतं बघा? 4/3 पाय 4/3 पाय. दोन्ही बाजूचा आपण क्यूब रूट घेतला. इफ यू टेक क्यूब रूट ऑन बोथ साइड, तर हे आर क्यूबचा क्यूब रूट काय होणार? आर. एन चा काय होणार? क्यूब रूट ऑफ एन. आणि या स्मॉल आर क्यूबचं काय होणार? आर. किंवा हे असं पण लिहिलं तरी चालतं, n⁻⁻⁴. हा शॉर्टकट फॉर्म्युला चालेल. म्हणजे बिग ड्रॉपची रेडियस किती असते? क्यूब रूट ऑफ एन इंटू आर इतकी असते. ओके, मग आता इथं मी पहिला काय काढू शकतो? डायरेक्टली आय कॅन, ते तुम्हाला माहित असेल तर कडेला लिहून घेऊ शकता. सो ऍज कॅपिटल आर इज इक्वल टू काय? n⁻⁻³ इंटू स्मॉल आर. सो कॅपिटल आर किती येणार बघा? n किती आहे? 125. सो देताना नंबर पण असा दिलात ना ज्याचा क्यूब रूट आपल्याला येईल. आणि आर किती आहे? 0.0. बरोबर. 125 क्यूब रूट किती? 5. 5 इंटू 0.05. 5×5=25. म्हणजे तो मोठा ड्रॉप जो आहे त्याची रेडियस किती आली बघा? 0.25 मीटर. कळलं? मोठ्या ड्रॉपची रेडियस किती आली? 0.25. मग आता ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी माहिती आहेत आपल्याला. मग व्ही काढू शकतो ना आपण. therefore v is equal to आता बघा इथं
1/4πε0 किती असते 9 into 10 raised to 9 into n किती आहे 125 into q किती आहे q here 5 into 10 raised to -7 डिवाइडेड बाय राहिलं काय फक्त r किती आहे 0.25 किंवा हेच तुम्ही कसं लिहू शकता 25 into 10 raised to -0.25 मी असं लिहू शकतो ना 25 into 10 raised to -2 मग आता हे सिम्प्लिफाय करायचं हे 25 5 125 5 25 25 गुणिले 9 25 9 किती काय पाडी येतात का नाही 25 चं तर सांगा 225 राहिलं मग पॉवर -2 वर गेलं तर प्लस झालं तर हे -5 होणार -5 आणि 9 म्हणजे किती येणार 4 ओके सो 225 into 10 raised to 4 किंवा हेच बुक मध्ये जसं लिहिलंय तसं हे तुम्ही 10 raised to 6 असं पण लिहू शकता बोथ आर करेक्ट कसं कळाल सो बेसिकली हे थोडंसं लक्षात घ्या हे तुम्हाला सरफेस टेन्शन मध्ये वगैरे पण आहे बघा n number of droplets when combined how much energy is released work done in forming a big drop mechanical properties of fluid मध्ये शिकलाय ओके सो दिस इज हा जो प्रॉब्लेम आहे दिस प्रॉब्लेम वुड बी आस्क एज अ एमसीक्यू ऑल्सो म्हणजे हा असा स्ट्रेट फॉरवर्ड प्रॉब्लेम दिला बट इट कॅन बी आस्क एज अ एमसीक्यू ऑल्सो ठीक आहे काय तुम्हाला हे लिहिलं आहे नेक्स्ट बघूया नेक्स्ट काय बघा द डायपोल मोमेंट ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज 6.3 into 10 raised to -30 कुलोमीटर डायपोल मोमेंट कशाने दाखवतो आपण कोणत्या सिम्बॉलने दाखवतो डायपोल मोमेंट सांगा की p ना 6.3 into 10 raised to -30 कुलोमीटर डायपोल मोमेंट A sample of water contains 10 raised to 21 molecules. किती मॉलिक्यूल आहेत त्याच्यात एवढे नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल आहेत whose dipole moments are all oriented in an electric field of strength 2.5 into 10 raised to 5 Newton per coulomb. into 10 raised to 5 Newton per coulomb. Calculate the work done to be done to rotate the dipoles from their initial orientation of θ10 to θ290. वर्क डन काढायचं आहे आपण हा पॉइंट थेअरी मध्ये आपण शिकलो डायपोल इन एन इलेक्ट्रिक फील्ड डायपोल ओके in an electric field work done in a for a dipole rotating in an electric field काय फॉर्म्युला होता त्याचा वर्क डन दॅट इज स्टोर्ड इन फॉर्म ऑफ एनर्जी असं लिहिलेलं आपण आठवते का बघा वी नो दॅट U इज इक्वल टू PE cos θ1 minus cos θ2 minus θ1 बरोबर आहे दिस वॉज द रिलेशन वी आर रिटन ओके सो हे कशासाठी असते लक्षात घ्या दिस इज दॅट इज फॉर अ सिंगल डायपोल सो वॉटर म्हणजे H2O लक्षात घ्या ओके सो पाण्याचा जो मॉलिक्यूल आहे ना त्याचा एक डायपोल मोमेंट आहे तो P लेट्स से त्याचा डायपोल मोमेंट असा आहे म्हणून चला एका मॉलिक्यूलचा आणि हा कशा ठेवलाय मी इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलाय असा जे कळते का बघा हे इलेक्ट्रिक फील्ड मध्ये इथं डायपोल आहे H2O चा हा डायपोल आहे तो इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला आहे असे किती आहेत n नंबर ऑफ मॉलिक्यूल आहेत म्हणजे n डायपोल आहेत म्हणजे एकासाठी ही एनर्जी लागणार आहे तर n नंबर साठी काय लागणार इथं इंटू n करणार ना आपण ओके फॉर वन मॉलिक्यूल वाटल्यास तुम्ही म्हणा इथे फॉर वन वॉटर
मॉलिक्यूल इतके असणार फॉर n नंबर ऑफ molecules. Energy would be NPE is cos असं लिहू शकतो. मग आता यात व्हॅल्यूज पुट करा. n किती आहे 10⁻21 आहे. p किती आहे 6.3 × 10⁻30. e दिलाय e किती आहे 2.5 × 10⁻. ओके. आता इन ब्रॅकेट जर बघितलं तुम्ही इन ब्रॅकेट तर काय होणार आहे 0 - 1 बरोबर आहे ना. 0 - 1 -1 म्हणजे हे काय राहणार -1 याला मल्टिप्लाय केलं काय केलं काय ती व्हॅल्यू तीच राहणार. म्हणजे फक्त ह्या तिन्हीचं प्रोडक्ट करायचं आहे तुम्हाला. 25चा पाडा येत असेल तर बघा 25 × 75 7 25 × 150 आणि 7 157. हे एक घर म्हणजे 15.75 झालं. 21 आणि 5 26 आणि वजा 30 वजा 4 झाले का बरोबर. ठीक आहे बरोबर 15.75. तिथं बुक मध्ये 1.5 आहे आणि पॉवर मात्र -3 म्हणजे बरोबर आहे. 15.75 × 10⁻⁴ जूल. Okay, so this will be the work. Okay, so basically हा फॉर्म्युला माहित पाहिजे किती रोटेट करायला किती एनर्जी लागणार त्याला. तो डिराइव्ह केला आपण सांगितलेलं पण तुम्हाला की त्याच्यावरचे प्रॉब्लेम किंवा एमसीक्यू विचारतात. ठीक आहे. हा सिंपल छोटा होता प्रॉब्लेम. नेक्स्ट बघा काय दिलंय. A charge 6 microcoulomb is placed at the origin and another charge -5 microcoulomb is placed on y-axis at position 6 meter. हा बरोबर. तर तुम्हाला काय दिले बघा ओरिजिन ला इथे किती आहे 6 मायक्रोकुलम आहे. हा y-axis आहे. y-axis वर इथे एक चार्ज आहे. y-axis वर किती डिस्टन्स वर आहे तो 6 मीटर आहे. 0 म्हणजे त्याचे इंडायसेस दिलेत ना x आणि y कोऑर्डिनेट दिले. x 0 आणि y किती आहे 6 म्हणजे हे अंतर किती झालं 6 मीटर. 6 मीटर वर तो a या ठिकाणी किती चार्ज आहे -5 मायक्रोकुलम इतका चार्ज आहे a या ठिकाणी. आणि काय दिले. ओके आता क्वेश्चन आहे calculate the total electric potential at point P whose coordinates are 8 and 0. 8 and 0 म्हणजे x coordinate 8 आहे आणि y 0 आहे म्हणजे तो x axis वर आहे. कुठे आहे तो पॉइंट इथं आहे P या पॉइंटला. मग इथून ते इथपर्यंत अंतर किती दिलंय 8. सो 8 मीटर. हे अंतर 8 मीटर आहे. हे अंतर 6 मीटर आहे. आणि P चं काय दिलंय बाकी काय दिलेलंच नाही. P ला काय ओके एवढंच दिलं फाईन. सो हाऊ वी कॅन फाइंड आपल्याला काय करायचं आहे P या ठिकाणी इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायचं आहे. लक्षात घ्या कुणामुळे या दोन चार्ज ए या ठिकाणी असलेल्या चार्ज मुळे आणि ओरिजिनला इथं O या ठिकाणी असलेल्या चार्ज मुळे. सो P या ठिकाणी पोटेन्शियल तुम्हाला काढायचं आहे. ते काय असणार आहे पोटेन्शियल ड्यू टू काय असणार आहे ऍट O या ठिकाणी असणाऱ्या चार्ज मुळे पोटेन्शियल तिथे किती आहे ते काढायचं प्लस पोटेन्शियल ड्यू टू चार्ज ऍट A पॉइंट किती आहे त्या दोघांचे सम घ्यायचं बेरीज घ्यायचं एवढंच करायचं तुम्हाला. ओके. सो वी नो दॅट V इज इक्वल टू काय असते याला तुम्ही म्हटलं Q1 म्हणा याला Q2 म्हणा म्हणजे लिहायला सोपं होईल. सो Q1 अपॉन काय लिहिणार 4πε0. याच्यापासून याचं अंतर किती आहे बघा जे अंतर आहे त्याला आपण OP लिहूया ना जे आहे तसं. Q अपॉन 4πε0 R हा आपला फॉर्म्युला आहे ना त्यानुसार मी लिहितो प्लस Q2 या ठिकाणचा जो आहे Q2 अपॉन 4πε0 आणि याच्यापासून P चं अंतर किती असणार आहे हे बघा AP बरोबर. आता हे सोडवायचं बघूया किती येते. सो या दोन्हीतून आपण 1/4πε0 कॉमन काढलं सपोज
दोन्हीतून. सो ब्रॅकेट मध्ये काय राहील Q1. Q1 किती आहे 6 मायक्रो आहे. तुम्ही गिवन मध्ये ते लिहिलं असेल, आय होप. दिलं नसेल तर लिहून घ्या. 6 मायक्रो कुलम्बचं 6 × 10⁻⁶ डिवायडेड बाय ओपी किती आहे बघा. ओपी हा 8 आहे. सो दॅट इज 8, राईट. 8 लिहिलं. प्लस आणि Q2 मात्र मायनस आहे. त्याचा चार्ज काय मायनस, म्हणजे प्लस मायनस काय होणार मायनस आहे. काल ना निगेटिव्ह साइन, कारण Q2 हा मायनस आहे आणि किती आहे तो 5 मायक्रो आहे. त्याचं कुलम मध्ये लिहिलं 5 × 10⁻⁶. राहिला प्रश्न एपी. एपी दिलंय का नाही दिलं. एपी काढू शकता ना. हे 6 हे 8 आहे, म्हणजे हे किती असणार. पायथागोरसच्या जोडी आहेत ह्या. 7 36 8 64 64 36 100 100चा रूट 10. बरोबर आहे ना. हे 6 हे 8 आहे तर ती किती असणार 10. म्हणजे तुम्ही सुरुवातीला काढून देऊ शकता किंवा डायग्राम मध्येच प्रेझेंट करू शकता, काय हरकत नाही. कसंही ऍज यू विश. ते दिलं नाही मात्र त्यांनी डायरेक्टली, म्हणजे काढू शकतो ना. आता हे सोडवा मग. 1/4πε0 आपल्याला माहित आहे किती आहे 9 × 10⁹. ओके. त्याच्यानंतर हे 10⁻⁶ पण बाहेर घेऊ शकता ना तुम्ही कॉमन. ब्रॅकेट मध्ये काढेल 6/8 आणि मायनस हे 5/10. किती येते बघा. हे 9 × 10⁻, हे 9 - 6 इज 3. 6/8 म्हणजे 2 आणि हे 1/2 म्हणजे किती येते 1/4 येते ना. ते क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 - 4 2/8 म्हणजे 1/4. 4 ने डिवाइड केलं तर 4 2 8 राहिलं 1, परत 4 2 8 आणि 4 5 20. एवढं काय व्होल्ट पोटेन्शियल आहे ऍट पॉइंट. That is the potential at point P. 2.25 × 10⁻³ ओके. काल कसं आलं. ओके. आणखीन एक आहे तो बघा. कॅल्क्युलेट द वर्क डन टू ब्रिंग अ प्रोटॉन फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट ऍट P. What is the significance of the sign of work done? So you have to find a work done to bring. Okay. आता सपोज या पॉइंट P ला पोटेन्शियल किती आला आता आपल्याला माहित आहे एवढा आहे. आता इन्फिनिटीला पोटेन्शियल काय असतंय. पोटेन्शियल ऍट इन्फिनिटी किती असतंय 0. बघा ना. V म्हणजे काय Q/4πε0 डिस्टन्स आहे. डिस्टन्स इन्फिनिटी घेतलं तर कशाला पण इन्फिनिटीने डिवाइड केलं तर 0 येणार ना. सो इन्फिनिटीला पोटेन्शियल काय असणार आहे तुमचं 0. तिथून इन्फिनिटी पासून त्या प्रोटॉनला मला इथं ओढून आणायचं आहे. देन आय हॅव टू डू द वर्क. त्याला तिथं आणायचं असेल तर वर्क डन करावं लागणार. वर्क डन इज इक्वल टू काय असते. वर्क डन इज इक्वल टू काय असते पोटेन्शियल कोणत्या पॉइंटला आणायचं आहे P पॉइंटला. सो वर्क डन म्हणजे काय इन्फिनिटीचं पोटेन्शियल 0 आहे. P या ठिकाणचं पोटेन्शियल VP आहे. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स VP - 0 VPच राहणार ना. आणि कुणाला ब्रिंग करायचं आहे प्रोटॉनला, म्हणजे प्रोटॉनचा चार्ज घेतला पाहिजे. मल्टिप्लाय द्यायला काय केलं पाहिजे मला प्रोटॉनचा चार्ज केला. प्रोटॉनवर चार्ज किती असतो तो माहित पाहिजे. तर बघ सांगितलेलं मी प्रोटॉनवर किती चार्ज असतो. जेवढा इलेक्ट्रॉनवर तेवढाच असतो. इलेक्ट्रॉनवर किती चार्ज असतो. VP आपण काढलाय. किती काढलाय 2.25 × 10⁻² इंटू प्रोटॉनवर चार्ज किती असतो. त्यांचा गुणाकार करा जे येईल ते तुमचं उत्तर. कळालं ना. सो दॅट मच इज द वर्क डन. आलं काय इंटू 10⁻² थोडं काय जूल युनिट लाईस. So now next you see 12 number. In parallel plate capacitor with air between the plate, each plate has an area 6 × 10⁻³
-3 मीटर स्क्वेअर. 6 into 10 raised to -3 meter square. Okay, and the separation between plate is 2 mm. त्या प्लेट मध्ये सेपरेशन किती आहे? 2 mm. That is, we write in meter. Okay, calculate the capacitance of capacitor. तुम्हाला पहिला कॅपॅसिटन्स काढायचा आहे. लगेच लागलेच कळूया ना, स्टेटस आहे. C is equal to काय? एअर असेल तर इप्सिलॉन नॉट ए बाय डी किंवा इप्सिलॉन नॉट ए आपल्याला माहित आहे किती आहे 6 × 10⁻³ इप्सिलॉन माहित आहे आणि डी दिला आहे त्यांनी 2 × 10⁻³ म्हणजे सी इज इक्वल टू किती आहे बघा. हे बेसिक 3 नमुने 3 × 15 3 × 24 1 25 3 × 24 आणि 2 26 2 घरानंतर पॉइंट -3 -12 -3 जाईल -12 एवढं काय आहे. आलं उत्तर पहिलं. हा फॉर्म्युला माहित पाहिजे. ए दिलं इप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू माहित पाहिजे. डी दिलंय जे जाते ते घालवलं 2 ने डिवाइड केलं 3 into this गुणाकार भागाकार सिम्प्लिफिकेशन पटपट जमलं पाहिजे. सो हा झालं पहिला आन्सर. पहिला आन्सर झाला. ओके, पुढे आणि काय दिलंय 3 क्वेश्चन आहेत. इफ दिस कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू 100 वोल्ट सप्लाय व्हॉट वुड बी द चार्ज. सिंपल आहे. दुसरं व्ही किती दिलाय का 100 वोल्ट आणि चार्ज किती असेल असं विचारलं. चार्ज म्हणजे काय आहे सी. चार्ज म्हणजे सी आहे. सो सी आपण आता इथे काढला 26.55 म्हणजे 10⁻². त्याला व्ही किती आहे 100 म्हणजे 10⁻² न गुणले. पॉवर फक्त कमी होणार आणि युनिट बदलणार. बरोबर आहे. क्यू इज सी बी. सी काढला आपण त्याला इंटू व्ही. असे क्वेश्चन विचारतात बघा बोर्डला. असे सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड असतात थेरी मध्ये, पण ते जमले पाहिजेत ना तुम्हाला. सोपे असतात, स्ट्रेट फॉरवर्ड असतात, खूप किचकट नसतात. परंतु फॉर्म्युला कन्व्हर्जन ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. झालं सेकंड क्वेश्चन. आन्सर. थर्ड काय how would charge on the plate be affected if a 2 mm thick mica sheet of K is equal to 6 inserted between the plate while voltage supply remains connected. आता तुम्ही जर त्या प्लेटच्या मध्ये काय ठेवला 2 mm थिकनेसचा काय ठेवला मिका शीट ठेवला तर सी बदलणार ना. बघा प्लेट मधलं अंतर किती होतं 2 mm आणि त्याच्या आतमध्ये इन्सर्ट केलेली शीट किती आहे 2 mm चीच आहे म्हणजे पूर्ण फिल आहे. पूर्ण फिल असेल तर सी त्यावेळी काय करतो when dielectric is there, when dielectric inserted in capacitor C काय असतो A epsilon naught K by D. C काय असतो त्यावेळी A epsilon naught K by D असतो. बरोबर आहे ना. K एक एक्स्ट्रा येतो लक्षात घ्या त्यावेळी. A epsilon naught by D काढलाय आपण ऑलरेडी. A epsilon naught D हे आहे काढले की नाही. याला फक्त K ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 26.55 into 10⁻12 ला K किती आहे 6 म्हणजे किती होतो बघा C डॅश 35 35 36 36 3 39 159.3 गुणिले 10⁻12 एवढं फार आहे. एवढा कॅपॅसिटन्स येतो सी डॅश म्हटलं मी त्याला. कधी त्याच्यामध्ये जर मी मिका शीट वापरली तर कळलं काय. इथं काय होता कॅपॅसिटर एम्प्टी होता मध्ये काहीच नव्हतं एअर होतं. त्याच कॅपॅसिटर मध्ये इथं काय भरलं मी हा मिका भरला त्यावेळी के टाइम्स न वाढलं ते काढलं आपण. आता मग चार्ज काढायला सांगितलं मग चार्ज किती असेल. सो क्यू डॅश इज इक्वल काय ना सी डॅश येईल. याला फक्त 100 न मल्टिप्लाय केलं तर काय म्हणा हेच उत्तर येणार फक्त पॉवर बदलणार -10 बरोबर ना कारण व्ही तोच आहे. झालं एवढंच आहे. सो हे जमलं पाहिजे पटपट तुम्हाला पण तुम्हाला पण. हा आणि एक लास्ट प्रॉब्लेम आहे तो घेऊया म्हणजे हा टॉपिक थेरी प्लस प्रॉब्लेम सगळे तुमचे संपतात. पण तो एवढं सफिशियंट नाही आहे.
let me tell you that if you do this much it is not sufficient. तुम्ही आणखी पण प्रॉब्लेम्स प्रॅक्टिस केले पाहिजे. आय होप की तुमच्याकडे नोट्स असतील किंवा इतर काही बुक्स असतील. ओके, सो ट्राय टू सॉल्व ओके मॅक्सिमम पॉसिबल नंबर ऑफ प्रॉब्लेम्स. टॉपिक व्यवस्थित वाचायचा आणि प्रत्येक पॉइंटवरचे एका प्रकारचे 4-5 प्रॉब्लेम तरी हाताळून गेले पाहिजे. आय नो की आता टाइम कमी आहे, यू हॅव टू प्रिपेअर अ लॉट, बाकीचे पण सब्जेक्ट आहेत. सो तुम्ही टाइम मॅनेजमेंट प्रॉपर केलं तर होईल. होत नाही असं नाही. लास्ट काय बघा, फाइंड इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स बिटवीन पी अँड क्यू गिव्हन एरिया ऑफ प्लेट इज ए, सेपरेशन इज टी. सो फिगर वरून काढायचं आहे तुम्हाला पी अँड क्यू. पहिली फिगर बघा, इकडे पी अँड इकडे क्यू आहे. ओके, आणि याच्यामध्ये काय आहे, K1, K2, K2, 1, 3 आणि 6. 1, 3 and 6. आणि त्यांचं काय दिलेलं आहे, D/3, D/3, D/3. ओके, D/3 आहे. मी आता हे सकाळी, मला वाटतं सकाळी काय कालच हे घेतलेलं की तुमचे जर अशा प्रकारे, आता हे प्लेट अशा आहेत, अशा नाही. ओके, तर ऍक्च्युली व्हॉट काइंड ऑफ कॉम्बिनेशन इज दिस. म्हणजे आता तुम्ही ना कसं काढलं पाहिजे, याचा C1 जो असेल तो, याचा C2 आणि याचा C3. बघा आता या प्रत्येकाचा एरिया जो आहे प्लेटचा, एरिया सेम आहे, एरिया सेम आहे. ओके, त्यानंतर D/3 म्हणजे याचा ऍक्च्युली थिकनेस जो आहे तो प्रत्येकाचा सेम आहे, परंतु प्रत्येकाचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट वेगवेगळा. तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स काढायचा आहे. याचा टोटल इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स C किती असेल तो काढायचा अशा टाइपच्या कनेक्शन मध्ये. आणि नंतर काय दिलेलं आहे, नंतरच्या वेळी काय दिलेलं आहे बघा, असेच प्लेट घेतलेले आहेत या, याच्यामध्ये हे हाफ केलेलं आहे. तर ओके, काय दिलेलं आहे ते K4, 4, 3 आणि 6. 4 आहे, हे 3 आहे आणि हे 6 आहे. ओके, म्हणजे ह्या दोघांचा इक्विव्हॅलेंट काढायचा, तो ह्याला कसा आहे, पॅरलल आहे की सिरीज आहे, याच्यावरून तुम्ही टोटल काढू शकता. आर गेट व्हॉट आय एम सेइंग. ओके, सो इथं जर बघितलं तर हे C1, C2, C3, C1, C2, C3 हे कसे आहेत, आवडते सिरीज मध्ये आहे, सिरीज मध्ये आहे. दे आर इन सिरीज. ही प्लेट इकडे असते आणि असं जोडलं असतं तर पॅरलल असतं. याच्या क्रॉस आहे, याच्या क्रॉस आहे, एका पुढे एक आहे, ते वर आणि खाली प्लेट आहे, त्याच्यामध्ये असं आहे. ते दाखवताना आपण घेताना कसं घेतलेली फिगर अशी आणि त्याच्यात अशी असेल. हे जे हेच असं उलट केलं तर असं दिसतंय, कळलं. मग सिरीज मध्ये काय असतं, इक्विव्हॅलेंट 1/C1 + 1/C2 + 1/C3. बरोबर आहे. आता C किती असणार याचा, C = काय असतो, ε0 A/D. ओके, आता बघा इथं A तेवढाच आहे, ε0 जो आहे तो फिक्स असणार. K काय असणार, याचा 1 असणार आणि याचं A किती आहे, D/3. डिस्टन्स किती आहे, D/3. D/3 म्हणजे A किती असणार, 3A(ε0/3). बरोबर आहे. इथे किती असणार याचं, परत फॉर्म्युला तोच, A(ε0 K). K किती आहे आता, 3 आणि इथे खाली काय, D/3. D/3 चं 3 वर गेलं म्हणजे हे किती होणार, 9A(ε0/D) होणार. आणि याचं किती होणार बघा, हे C2 झालं, हे C1 झालं, हे C3 किती येणार, परत A(ε0 K). K किती आहे, 6 आणि D/3, 3 चं 18 होणार. बरोबर आहे. मग हे सगळे जर इथं पुट केलं तर काय येणार बघा, हे C1 काय लिहिणार मी, 3A(ε0/D) येते वरचा. इथे किती येणार, C2 9A(ε0/D) येते वरचा, 18A(ε0/D) येते वरचा. बेस समान करून घेऊया. बेस समान करण्यासाठी बघा 18 पाहिजे ना, तर इथं 6 होणार म्हणजे हे 18 होणार, इथं 2 होणार म्हणजे हे 18 होणार. ओके,
बेस समान झाला वरच्याची व्हॅल्यू 6d 2d आणि d म्हणजे किती झालं 9d अपॉन किती झालं 18a इप्सिलॉन नॉट 9 दोन्ही 18 बरोबर आहे ही कशाची व्हॅल्यू 1 अपॉन cs आहे आपल्याला cs पाहिजे इन्व्हर्स करा 2a इप्सिलॉन नॉट बाय काल सो हे असं तुम्ही करू शकता कळलं ना मग आता इथे काय करणार ह्या दोघांचं सिरीज मधलं काढायचं आणि त्याला ऍड करायचं कारण हे पॅरलल मध्ये पण तू घेताना लक्षात घ्या काय घेतलं पाहिजे एरिया ह्याचा a/2 आहे एरिया a/2 आहे आणि डिस्टन्स d/2 आहे आणि ह्याचा काय आहे एरिया a/2 आहे आणि डिस्टन्स d आहे कारण इथून इथपर्यंत डिस्टन्स d आहे याचं d/2 आहे एरिया बघितलं तर इथे कसं एरिया सगळ्यांचा तेवढाच होता पण तू इथं बघितलं तर ह्याचा a/2 आहे ह्याचा पण a/2 आहे ह्याचा पण a/2 आहे त्यानुसार त्यांची कॅपॅसिटन्स काढायची C1 C2 दे आर इन सिरीज त्याचा इक्वल आहे हा C3 काढला तो त्यात ऍड करायचा पॅरलल मध्ये असेल तर ऍडिशन होते समजलं ना मग तो ते उत्तर येते की नाही ते क्रॉस चेक करा ठीक आहे सो एक सोडवलं एक तुम्ही ट्राय करा